निघालोय थोडंसं फिरायला नाही तर साड्या वगैरे घ्यायच्यात. आता धोंड्याचा महिना संपला हे तर मला माहिती आहे, पण आईची ओटी वगैरे म्हणतात ना ते, तर तेच माझ्या सासूबाईंची आणि आमच्या म्हातारीची म्हणजेच माझ्या आजीची ओटी भरायची आहे, त्यासाठी मी साडी आणायला निघाले. तर पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. आता साडी कुठली कशी घ्यायची ते काय माहिती नाही, कन्फ्युजन आहे थोडंसं, पण बघू आता जी आवडेल ती, कारण त्या दोघींना पण आवडली पाहिजे, त्यांच्या चॉईसनुसारच घ्यावी लागणार आहे. तर बघूया आता. हे बघा आम्हाला घरात झोप येत नाही, पण बाहेर आलं ना अशी झोप येते एवढी. तर चला आता भेटूया साड्या घेताना. आता आम्ही आलो होतो साड्यांच्या दुकानामध्ये. आता अद्विक आणि त्याचे पप्पा बघितलं का किती टाइमपास करतात. खाली त्या दोघांचं काय चाललं होतं काय माहिती. म्हटलं चला उशीर झाला एकतर, म्हणजे घरातून यायलाच आम्हाला खरं तर उशीर झाला होता. त्याच्यानंतर साड्या वगैरे बघायच्यात, परत शृंगारचं सगळं सामान घ्यायचंय, त्याच्यामुळे माझी गडबड चालली होती. आणि त्या आल्यानंतर ना साड्या एवढ्या मस्त होत्या ना, म्हणजे खरंच खूप मनात बसणाऱ्या या साड्या होत्या. कलर बघा आता, साडी तर आवडली. हे चांगले आहे बघ, आपली आहे खुश. आबू हे कलर चांगलं आहे, ही छान आहे, ही मला आवडला कलर. आईला छान दिसेल, आमच्या आईला बघा आता. सासूबाई गोऱ्या गोऱ्या अंगाला काय कुठला पण कलर मला पण घ्यायला. तुला घे ना मग, घ्यायची का? हा ना, हा एकच आहे ना. हा लाईट कलर मला सगळेच कलर हे सगळं तेच कलर सगळेच कलर. मग तुला तू आवडत खाली सगळे कलर काढले. हा पण दिला बघ. हे बघ, हे बघ त्यांनी काढले ते. हा खाली कुठे गेलता, कुठे गेला होता तू? घे ना मग, ये वरती ये, घे ना मग कुठली घ्यायची. घालणार असतील तर घे, नाही तर मी असं ड्रेस घालून फिरायचं विनाकारण. ते काय ना एकदाच घालतात आणि ते कपाटात भरून ठेवायचं. भरलंच आहे ते, घ्यायचं आणि भरायचं, त्याचा फायदा तेवढाच आहे. साड्या तिथे एवढ्या मस्त मस्त होत्या ना, पण याच्यामधले कलर मला काय आवडत नव्हते, कारण यात जेवढे कलर आहेत ना तेवढे माझ्याकडे साड्या आहेत. त्याच्यामुळे थोडासा वेगळा फिरता कलर, युनिक असा कलर असा मला घ्यायचा होता. त्याच्यामुळे माझं बघायचं चाललं होतं. आणि खास म्हणजे माझ्याकडे हिरवा पण कलर नव्हता, पण लाल कलर वगैरे वगैरे अशा गोष्टी मला घ्यायच्या होत्या. म्हणजे असे कलर मला घ्यायचे होते, पण ते काय आवडत नव्हते. 2 साड्या तर मी सिलेक्ट केल्या, पण स्वतःसाठी एक साडी घ्यायची होती ना, त्यासाठी एवढा मी वेळ घालवला ना, कमीत कमी 1 तास तर गेला असणार आहे माहिती का. एवढा मी टाइम घालवला, कारण स्वतःला साडी घ्यायचं म्हटलं ना की कोणती चांगली दिसेल, ही दिसेल का ती दिसेल का, असं कन्फ्युजन मनामध्ये चालू असतं. आणि तेवढ्या टायमामध्ये ना आमचा अद्विक ना मस्त खेळत होता इकडून तिकडे. त्याने त्रास दिला नाही म्हणजे आम्ही एकदम मस्त सुखी. का माहिती आहे का, कारण तो जर रडायला लागला ना गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी गुंडाळाव्या लागतात, घ्याव्या लागतात आणि लगेच बाहेर निघावं लागतं. त्याचे पप्पा त्याला कसे तरी खेळवत होते इकडून तिकडे तिकडून इकडे, त्याच्यामुळे तो ना थोडासा शांत होता. इकडे बघ, इकडे फोटो काढ. हो फोटो नको, फोटो. हा घे मग, घे चल. बघ लागतंय बघ तुला आता, परत तुला जायचं मध्ये गोट चमत रे. आता चेंबवलं त्याने एकदम. जा मध्ये, जा मध्ये जा. चल ना जाऊ, जाऊ चल. खोलून बघायचं ना.
काय कचरा गाडी नाही रे टक्को, कचरा गाडी नाही, कचरा गाडी नाही. हो रिक्षा, रिक्षा, रिक्षा. हो गो ऑन. काय दुकान, कसलं दुकान आहे? हो. काय टक्को? इथे ना टाइम भरपूर गेला पण पाहिजे तशा साड्या भेटल्या. मग काय नंतर बिलिंग वगैरे केलं आणि लास्टला ना एक कुपन भेटतं, ते कुपन घेतलं आणि निघालो. याच्यावरती बक्षीस आपल्याला लकीली लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तरी पण ठीक आहे. साड्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. त्याच्यानंतर ना गजरा वगैरे घ्यायला आलो होतो. सासूबाईंसाठी गजरा घ्यायचं चाललं होतं आणि एवढा मस्त वास येत होता ना त्या गजऱ्याचा. त्याच्यानंतर व्हरायटीज मधून ना छोटं मोठं सामान घेतलं, म्हणजे नेल पेंट, टिकल्याचं पॉकेट, मेहंदी, म्हणजे अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी लागतात ना, सिंदूर वगैरे, त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. म्हणजे त्या घ्याव्या लागतात, म्हणजे शृंगारमध्ये द्यावं लागतं असं म्हणतात, त्याच्यामुळे त्या घेतल्या. आणि नंतर आलो आमच्या साहेबांची कटिंग करायला, अद्विकची कटिंग करायला. म्हणजे त्याचं टकलं करायचं होतं. का माहितीये का, त्याला घामोळ्या एवढ्या यायला लागल्या आहेत ना, कशामुळे काय ते माहित नाही, गरमीमुळेच येत असतील शक्यतो, पण त्याला घामोळ्या भरपूर येतात. त्याच्यामुळे म्हटलं लास्ट टाइम आता त्याचं टकलं करूया. पुढच्या वर्षी जर त्याला घामोळ्या आल्या तर टकलं करायचं, नाही तर नाही. मस्त असे केस वाढवायचे त्याचे, म्हणजे जास्त पण नाही, पण नॉर्मल असे. म्हणजे टकलं तर किती दिवस ठेवायचं त्याला. त्याच्यानंतर काय घरी आलो आणि घरी आल्यानंतर सासूबाईंना साड्या दाखवायचं चाललं होतं. उठून बसा का उठून बसा का कुठे नाही ना असल्या का चांगला हे वेगळं ना का चांगला बरोबर चमकते घरी आणायचं गबासा तुम्हाला नाही आणली ती मला कशाला हे मला दीदीला नाही तुम्हाला आणली ह्याला आवडली हमारा पैसा आया ना आवडली सगळ्याच सेमच आहे सूट आणि आणली मला माझ्याकडे हिरवी साडी नाही ना. ती कलर बदलते, हिरवी नाही ती कलर बदलतात तिन्ही साड्यांचे. याचा बी कलर बदलतंय, त्याचा बी बदलतंय कलर. सासूबाईंना साड्या वगैरे दाखवल्यानंतर आम्ही मस्त रेडी झालो होतो. म्हटलं चला साड्या आणल्या आहेत तर मस्त ना आपण ओटी वगैरे भरून घेऊया. परत म्हटलं आधीच एवढा उशीर झाला, अजून एक दिवस कशाला पुढे ढकलत बसायचा. त्याच्यामुळे साधे सिंपल असे आम्ही रेडी झालो होतो, म्हणजे तिघी पण जावा रेडी झालो होतो. आणि मस्त अशी म्हटलं सासूबाईंची ओटी वगैरे भरूया. आता रेडी तर झालेत, पण ओटी कशी भरतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय ठेवतात, काय काय नाही, आता ते सासूबाईंना विचारूनच मी त्याच्यामध्ये ठेवत होते. काय तांदूळ आणि आई तांदूळ आणि लसूण का लसूण मी खोबरं कुठे कोणत्या डब्यात काय कोणत्या डब्यात आहे आणले काढावं लागतं आता. गजऱ्याचा वास एवढा सुटलाय. आईला साधी नेल पेंट नाही आणली मी, एकदम स्टायलिश आणली. खरं शाईन वाली ती देतच नाही.
त्याच्यानंतर साधी सिंपल अशी रांगोळी काढली, कारण जास्त सजवायला जास्त गोष्टी काय आणल्या नव्हत्या, त्याच्यामुळे नॉर्मल अशी रांगोळी काढली. आणि मग काय आम्ही सगळेच रेडी झालो होतो, साधी सिंपल असे रेडी झालो होतो. म्हटलं जाऊ द्या 5 मिनिटासाठी साडी वेअर करायची आहे, त्याच्यामुळे साधे सिंपल असे रेडी झालो होतो. आणि काय मग नंतर आमची झाली ओटी भरायची तयारी चालू. आई बसल्या होत्या मस्त पाटावरती आणि मग म्हटलं चला ओटी भरून घेऊया. ते कोण पळायलंय तसलं टाकल्या हे असं द्यायचं असते ना ताई, आणि मग आपण लसूण इथेच ठेवते मध्ये धरा उभं उभं काढा. थोडं उभा उभा देऊ की धरा ताई असे टाक. तसंच उठू नका, फक्त पायाचं हे हॅलो गाईज, तर तुम्ही सगळा ब्लॉग वगैरे बघितलाच असेल. आईची ओटी भरली आहे, म्हणजेच सासूबाईंची ओटी भरली आहे. आमच्या आईची ओटी भरायची, पण आता तिकडे कधी जाणं होतं ते काय मला माहिती नाही. तर साड्या वगैरे आणल्या होत्या. तर तुम्ही सगळेजण म्हणत असाल की धोंड्याचा महिना तर संपलाय आणि आता कुठे ओटी भरतीये. तर संपलाय धोंड्याचा महिना हे मला माहिती आहे, पण माझी आजी म्हटली की ठीक आहे संपू दे. माझ्या सासूबाईंना पण मुलगी नाही आहे आणि आमच्या आईला पण साडी घ्यायची होती मला. तर आई म्हटली होती की म्हणजे माझी आजी म्हटली होती की घे सासूबाईंना पण एक साडी, पण माझी आजी म्हटली की मला नको. तर म्हटलं नको, घेतली तर दोघींना पण घ्यायची, नाही तर दोघींना पण नाही घ्यायची. त्याच्यामुळे ना मग ते टाळाटाळ होत गेलं. त्याच्यानंतर म्हटलं नाही घेऊया, पण मला ना माझ्या स्वतःच्या पैशातून घ्यायची होती खरं तर. त्याच्यामुळे मग ते थांबलं होतं. तर घेतल्या दोघींना पण साड्या घेतल्या मी जाऊन. जास्त काही महाग नाही आहे, माझ्या बजेटमध्येच घेतल्या होत्या. म्हटलं जाऊ द्या, माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत, पण छान आहेत साड्या. दोघीला पण आवडल्या, सासूबाईला पण माझ्या आजीला पण. पण आता तिला नेऊन द्यायचं आहे, म्हणजे तिची ओटी भरायची आहे. आणि हां, धोंड्याच्या महिन्यातच भरायचा असं काय मान नसतो. म्हणजे सुवासिनीची ओटी कधीही आपण भरू शकतो, म्हणजे आपल्या आईची ओटी. तर ते चालतं. फक्त धोंड्याच्या महिन्यात ना धोंडे जेवायला बोलवतात, ते संपले. तर ठीक आहे म्हटलं जाऊ द्या बाबा, आता संपले तर ते ठीक आहे, पण आपण ओटी तर भरू शकतो ना. मग सासूबाईंची वगैरे ओटी भरून घेतली मी आणि माझ्या आजीची भरायची आहे. पण आता जायला कधी टाईम भेटतो टाईम ते काय माहिती नाही. तर साड्या आणल्या होत्या, तर म्हटलं चला तुम्हाला म्हटले मी मोठ्या ब्लॉगमध्ये साड्या वगैरे शेअर करेन, तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही साडी आहे, ही साडी ना माझ्या आजीला घेतली आहे. पेशवाई सिल्की या साड्या आहेत आणि मला पर्सनली खूप छान म्हणजे आवडल्या, कारण डिझाईन वगैरे मोराची डिझाईन वगैरे आहे याच्यावरती. त्याच्यामुळे मग ते घेतली. आणि हे माझ्या सासूबाईंना सगळ्या सेम आहेत साड्या, म्हणजे सेम डिझाईन आहे, सेम साड्या आहेत, काहीच फरक नाही आहे, फक्त कलरमध्ये डिफरन्स आहे. हे बघा सेम आहेत साड्या, सेम. म्हणजे भारी वाटतात. या साडीचा कलर सासूबाईंना आवडला, या साडीचा माझ्या आजीला आवडला. तर म्हटलं ठीक आहे, याच्यावरती ना मोराची छान अशी डिझाईन आहे. तर म्हटलं ठीक आहे याच घेऊया. मग या 2 साड्या घेतल्या, दोघीला 2 घेतल्या, मग मला नको का. त्याच्यामुळे मग ही साडी मला आणली, कारण हिरवा कलर ना माझ्याकडे नाहीये म्हणजे मला हिरवा कलर घ्यायचा होता पण नव्हतं माझ्याकडे. त्याच्यामुळे म्हटलं चला दोघींसोबत आपण पण चान्स मारून घेऊया.
मग मला पण एक साडी घेतली ही हिरवीवाली, कारण हिरवा कलर पण खूप असा मस्त दिसतो माहिती आहे का अंगावरती घातल्यानंतर. मग त्याच्यामुळेच हा हिरवा घेतलाय. जास्त डार्क हिरवा नाही आहे हा, लाईट पोपटीमध्ये आहे हा कलर. पण मला खूप आवडला, म्हणजे थोडासा लाईट आहे ठीक आहे पण छान आहे, कारण डार्क कलर पण झालाय. संक्रांतीला घेतला होता मला, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण हिरवा घेऊया, नाही आहे तर मग त्याच्यामुळे हिरवा कलर घेतला. तर छान आहे तिने पण साड्या. तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्कीच सांगा. आणि आईची ओटी भरलेली कधीही चालतं का तेही नक्कीच सांगा. आता मी साड्या आणल्यात तर ओटी तर भरावी लागणारच आहे. तर ठीक आहे, तुम्हाला कशा वाटल्या या साड्या त्या नक्कीच सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असेच सगळे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि भरपूर दिवस झालं मी ब्लॉग बनवला नव्हता मोठा ब्लॉग, तर हा भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवलाय, कारण मीच थोडीशी आजारी आहे. आजारी काय आहे ते पण कारण तुम्हाला लवकरच समजणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थोडीशी खुशखबर आहे त्याच्यामध्ये. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.